वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। चंद्रपुरात महापौर भाजपाचाच होईल अन्यथा विरोधात बसू, सहकार्य करेल त्याला सोबत घेऊ, असं महत्त्वाचं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। प्रत्येक जण काहीतरी मागतो। भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे। जागात महापौर भारतीय जनता पार्टीचं होईल, अन्यथा आम्ही विरोधी पक्षात बसू। मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत समाजाला विभागणाऱ्या राजकारणासमोर विकासाचा पराभव झालाय, अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। मराठी अमराठी वाद केला, त्याचा फायदा मनसे आणि शिवसेनेला म्हणजे उभाटाला झाला, आणि हिंदू मुस्लिम वाद केला, त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला आला। आम्ही लोक फक्त विकासाची कामं करत होतो आणि विकास घेऊन गेलो। लोकांनी विकासावर कदाचित विश्वास ठेवला नसेल म्हणून आम्हाला मतदान केलं नसेल, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, हिंदू मुस्लिमवाल्यांचा फायदा झाला, मराठी अमराठीवाल्यांचा फायदा झाला। आम्ही मात्र विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलो म्हणून आमचं कदाचित नुकसान झालं, परंतु आमचा जनतेवर विश्वास आहे। पुढली 5 वर्ष आम्ही मेहनत करू, काम करू, अजून केलेली काम दुपटीनं तिपटीनं करू, आणि लोकांना आज नाही तर उद्या लोकांना आमच्यावर विश्वास दाखवून मतदान करायला परावृत्त करू। पुणे महापालिका निवडणुकीत पराभव होताच आता रुपाली ठोंबरे पाटील दुसऱ्या निवडणुकीत उतरले आहेत। रुपाली ठोंबरे पाटील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। मार्च महिन्यात ही निवडणूक होणार आहे। यंदा या निवडणुकीत 25 पैकी 8 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या। त्याच राखीव गटातून रुपाली ठोंबरे पाटील या मैदानात उतरल्याची माहिती आहे। एक मोठी बातमी समोरते। मुंब्र्यात ड्रग्ज तस्करी विरोधात एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। 27 कोटींच्या ड्रग्जसह 5 जणांना अटक झाली आहे। मुंब्रा पोलिसांची ही मोठी कारवाई असून कारवाई 13 किलो 629 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त झाल्याची माहिती आहे। 629 ग्रॅम एमडी त्यांनी जप्त केलेली आहे। त्याचे व्हॅल्युएशन आताच्या मार्केटमध्ये सध्या 27,21,77,000च्या आसपास आहे, आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे 46/2026। NDPS चे कलम 8(क)22(ब) आणि 29 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे। अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांनी। आतापर्यंत ताब्याच्या 58 केसेस केलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 48.5 कोटीचा माल जप्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।